अरे बापरे! ही आग कशी लागली? मुलं पण पाहत बसले होते. आग नेमकी लागली कशी ते मी पुढे सांगते. चला तर मग मस्त असं सकाळ झालेली आहे. सूर्य आभाळातून डोकवत आहे आणि मी खिडकीतून ते दृश्य कॅप्चर करत आहे. आज आहे आमच्या पिल्लूचा पेपर. तर काय पिल्लूने सगळ्यांचं पाया पडायचं चालू होतं. देवबाप्पाच्या आमच्या सगळ्यांच्या पाया पडला. आम्हाला 10वी असतोपर्यंत कळत नव्हतं की देवाच्या पाया पडून पेपरला जायचं असतं. पण आत्ताची दुनिया काय किती हुशार. चला मग पपई कट करून घेते, कारण का दुपारी थंड काहीतरी खावंसं वाटतं. मग कट करून फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून दिली. मग नंतर आम्हाला आज करायची होती हॉलची साफसफाईला सुरुवात केली. बघा हे आमचं पिल्लू, काकी मम्मा तुम्हाला दोघींना मदत करू लागतो, तुम्ही खूप दमला असताल. मग तो पण त्याने देवारा घासवायला घेतला. मग तोपर्यंत मी साफसफाईला सुरुवात केली. मी तोंडाला बांधून साफसफाई चालू आहे आमची, कारण का आम्हाला धुळीची ॲलर्जी, त्यामुळे रात्रीचा खूप त्रास होतो, ठसका वगैरे, श्वास घ्यायला पण त्रास होतो, त्यामुळे तोंड बांधून चाललेलं आहे. झालं तर मग पपई थंड झाली होती, खायला घेतली. तोपर्यंत आबांनी आईस्क्रीम आणली होती, आईस्क्रीम बी खाऊन घेतली. काम करायचे त्यामुळे आमची मज्जा पण आहे. मग काय आज केसाला तेल वगैरे लावून घेतलं, केस सकाळ धुवायचे होते. आई रानात आल्या, ह्यांनी बघा कशी मिठी मारली. आई दिवसभर घरी नव्हत्या त्याच्यामुळं. मग काय संध्याकाळी आमचा ऊस गेला होता. मग राहिलेलं खालचं पाचट वगैरे आबांनी पेटून दिलं होतं. हीच ती लागलेली आग. मुलं आणि आम्ही मस्त ते दृश्य पाहत होतो. ते दृश्य पण संध्याकाळचं होतं, त्यामुळे इतकं छान वाटत होतं ना, मस्त वाटत होतं पाहायला. मग काय आम्ही बसलो पाहत. चला तर असा होता आमचा आजचा दिवस, पण संध्याकाळ मात्र छान झाली. हे दृश्य पाहून मन प्रसन्न झालं. चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.